भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेत रोहिंग्या आणि बांगलादेशींना बोगस प्रमाणपत्रे देण्यापासून बंदी करण्यासाठी त्यांची भेट घेतली आहे। नोव्हेंबर 2023 मध्ये संसदेने ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही त्या लोकांसाठी एक कायद्यात सुधारणा आणली। आधी न्यायालयात जावं लागायचं, ते अधिकार तहसीलदारांना दिले। परंतु या तरतुदीचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतातलं इथलं जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी काही एखाद राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डरवरचे एजंटनी एक षडयंत्र बनवलं। 1 लाख बांगलादेशी आणि रोहिंग्याचे जन्म प्रमाणपत्रासाठी विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदारांकडे अर्ज आले आहे। गेल्या 1 महिन्यात मी महाराष्ट्राचे 17 जिल्ह्यांमध्ये स्वतः गेलो। आज पण आता सकाळी मालेगावला होतो। मालेगाव एक छोटासा तालुका आहे, तहसील 6.5 लाखाची वस्ती, त्यात 4200 अर्ज आले। त्याच्यासोबत पुणे लोकसंख्या 45 लाख, फक्त 60 लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं। मुंबईत 2,20,00,000 फक्त 58, परंतु अमरावतीमध्ये 14,484